शासन, संघटन आणि जनता यामधील सेतू म्हणून हे कार्यालय काम करणार देवेंद्र फडणवीस। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाण्यात भाजपाच्या नूतन कार्यालयाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन। भाजपचे नूतन कार्यालय ही एक वास्तू इमारत नाही तर परिवार आहे, तेव्हा शासन, संघटन आणि जनता यामधील सेतू म्हणून हे कार्यालय काम करतील, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ठाण्यातील वर्तकनगर परिसरात भाजपच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या भारतीय जनता पार्टी विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या कार्यकाळात ठाण्यात सुरू झालेल्या भाजपच्या प्रशस्त कार्यालयामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे। आगामी सर्व निवडणुकीच्या दृष्टीने या कार्यालयाला महत्त्व आले असून येथूनच जिल्ह्यातील ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी आणि ठाणे ग्रामीण या क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासाठी हे कार्यालय दुवा ठरणार आहे। ठाण्यातील रेमंड कंपनीच्या आवारात दुमजली कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला कपिल पाटील, रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, आमदार गणेश नाईक, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार डॉक्टर विनय सहस्रबुद्धे, माजी खासदार संजीव नाईक, आमदार श्रीकांत भारतीय, ठाणे लोकसभा प्रभारी जयप्रकाश ठाकूर, गीता जैन, आमदार मंदा म्हात्रे, आमदार रमेश पाटील, महेश चौगुले, महेश बालदी, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, वीणा भाटिया, सुरेश हावरे आदींसह भाजपचे ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते। 500 वर्षानंतर आपल्याला प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये श्रीरामांची मूर्ती स्थापित झालेली पाहायला मिळाली आणि त्यानंतर आलेला हा पहिला गुढीपाडवा आहे। आणि आता ज्यांच्यामुळे मंदिराचं पुनर्निर्माण झालं ते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयाची गुढी देशात आणि महाराष्ट्रात उंच उंच गेली पाहिजे अशा प्रकारची आज प्रार्थना करतो।